मॅडम माईक बंद करा तुमचा. त्यांना फक्त सांगता येतं.
निर्मिती मंडळ, ज्याला आपण सगळेजण बालभारती म्हणतो, त्यांचाही आज स्थापना दिवस आहे. की मराठी भाषेची पाठ्यपुस्तकं ही अतिशय छान दर्जेदार पणानं सगळीकडे निर्माण करण्याचं काम हे मंडळ करते. तोही महत्वाचा. आणि दुसरा एक महत्वाचा भाग या निमित्तानं आहे की आपण काल सगळ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. आज प्रजासत्ताक दिनाची पहिली पहाट म्हणजे 27 जानेवारी हा एक भाग होता. आणि हे प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भातलं जे काही डॉक्युमेंटेशन, भारतीय राज्यघटना ज्याला संविधान म्हणतो आपण, ते तयार करण्याचं काम ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्यांच्या धर्मपत्नी माईसाहेब सविता आंबेडकर यांचेही जयंती दिन आहे. हा योगायोगाचा भाग जरी आपल्याला वाटत असला तरी खूप महत्व, म्हणजे मोठ्या महनीय पुरुषांची पत्नी होणं हे किती म्हणजे आपल्या पदरामध्ये विस्तव घेण्यासारखा भाग आहे. म्हणजे का एन डी पाटलाच्या सरोजताईचं पण सगळ्या जणांनी काल हे केलं होतं, त्या तशाच प्रकारचं माईसाहेबांनी, कारण भारतीय राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांचा त्याच्याकडचा जो काही वेळ होता, त्या वेळेचे अतिशय जवळच्या साक्षीदार म्हणून ह्या माईसाहेब आहेत. तो एक अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा योग आहे. आणि आज पुन्हा दुसरे एक मराठीलाच एक चांगलं वैभव देणारे एक शिखर अनिल अवचट सर यांनाही आपण शब्दसुमनांनी श्रद्धांजली देऊयात. त्यांचं निधन झालेलं आहे. मी ह्या सगळ्या आजच्या दिवसाचं औचित्य साधून मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि प्रमोद पवार सरांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. खरं तर पवार सर आजच्या नवीन जे काही बहुआयामी मराठीचे जे शिक्षक आहेत त्यांना काही नवीन नाहीत. ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मराठीचे जे काही शिक्षक आहेत, एक तरुण चेहरा मराठीला विश्व स्तरावर न्यायचा असेल तर तरुणांनी कशा प्रकारचं किंवा या क्षेत्रात अध्ययन अध्यापन करणाऱ्या माणसांनी काय काय केलं पाहिजे याच्यासाठी एक डेक्कन महाविद्यालय पुण्याला एक वेगळी संस्था आहे. तशाच प्रकारची संस्था भाषेच्या संदर्भातलं काम करणारी म्हैसूरला आहे. या म्हैसूरच्या संस्थेमध्ये देखील सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. सरांचं एज्युकेशन आपल्या औरंगाबादला देवगिरी महाविद्यालय इथे BA पूर्ण झाल्याच्या नंतर प्रतितयश अशा प्रकारच्या मराठीच्या माहेरघरी म्हणजे पुण्याला त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण केलेलं आहे. तिथंच ते आता PhDचं देखील अध्ययन करत आहेत. या पूर्वी गोवा राज्यामध्ये महाविद्यालयीन पदव्युत्तर आणि पदवी स्तरावर त्यांनी मराठीचं अध्ययन अध्यापन केलेलं आहे. आणि आज घडीला महाराष्ट्रामध्ये
जे आपणाला MA मराठीचा हा शिक्षणक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं द्यायचा होता, तर त्याचं पूर्ण म्हणजे लेखकांच्या मदतीनं हा जरी भाग असेल तर त्याचं पूर्ण कोऑर्डिनेशन, त्याचं पूर्ण समन्वयन, त्याचं पूर्ण संयोजन पवार सरांनी केलेलं आहे. आणि अतिशय छान अशा प्रकारची दर्जेदार ऑनलाईन साहित्य 16 पुस्तकं, म्हणजे 16 आणि बरोबर झाले सर तुमचं ते हे काम. ह्या निमित्तानं मी असं म्हणू इच्छितो की 16 पुस्तकाचं काम अतिशय त्यांनी सगळ्या महनीय अशा प्रकारच्या लेखकांच्या मदतीने केलेलं आहे. मी पुन्हा एकदा पवार सरांचं इथं या आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल विश्वकोश मंडळ, शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि आपण सर्व अध्ययनार्थी इथं उपस्थित असलेले श्रोते बंधू भगिनी आपल्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि सरांना त्यांचा जो काही अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा तंत्रस्नेही मराठी भाषा, खरं तर खूप जणांना असं वाटतं की बा इंग्रजीचा वापर आपण कॉम्प्युटरमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये करू शकतो, तर तशाच प्रकारचा भाषेचाही वापर करू शकतो आपण त्याच्या मधला. आणि हे फक्त नुसतं सांगणं किंवा दुसऱ्याचं ऐकून अशा प्रकारचं नाही, तर प्रत्यक्ष पवार सरांनी त्याचा वापर तिथं केलेला आहे. म्हणून आजच्या याच्यासाठी महनीय अशा प्रकारचं व्याख्यान देण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केलंय. मी सरांना विनंती करतो की तंत्रस्नेही मराठी भाषा हा आपला अनुभव आणि अभ्यास या दोन्हीचाही संगम असलेला विषय आपण त्या विषयाची मांडणी करावी. धन्यवाद सर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र विद्याशाखाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने या कार्यक्रमामध्ये खरं तर मला आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथमतः सर्वांची मनापासून आभार व्यक्त करतो. या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर ई वायुनंदन सर, शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे संचालक आमच्या आदरणीय डॉक्टर कविता साळुंखे मॅडम, कार्यक्रमाचे संयोजक आणि माझा इतका सुंदर असा परिचय करून दिला ते माझे प्रिय आदरणीय डॉक्टर प्राध्यापक विजयकुमार पाईकराव सर, या विद्याशाखेतील इतर सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वृंद आणि या आभासी पद्धतीने जोडले गेलेले माझे सर्व वेगवेगळ्या राज्यातून, खरं तर दिल्ली असतील किंवा गोवा असतील, वेगवेगळ्या ठिकाणून काही लोक दिसतात आणि या आभासी माध्यमाने जोडले गेलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना नमस्कार. खरं तर या विषयावर गेल्या 2 वर्षापासून बोलत होतो, मध्यंतरीच्या काळात मी थोडंसं थांबवलं होतं आणि पुन्हा एक संधी मला जी मिळाली आहे, तर आपल्याच घरातून पुन्हा एकदा आपण सुरू केलंय याचं एक विशेष कौतुक आणि एक दडपणही आहे. खरं तर ही संधी दिली आणि त्यामागे एक पार्श्वभूमी अशी होती की दरम्यानच्या काळात मी थोडं हे थांबवलं होतं आणि इथून जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस एक विशेष आनंद होतोय. आणि या सगळ्यामधून खरं तर गेल्या 15 दिवसापासून भाषा संवर्धन पंधरवडा जो काही राबवला जातोय त्यामध्ये साहित्याविषयी दीर्घ चर्चा सुरू आहे किंवा साहित्याचा अभ्यास कसा केला जावा याच्यावर एक दीर्घ चर्चा सुरू आहे. सोबतच साहित्यातल्या नव्या भूमिका, साहित्यात येणारे नवे प्रवाह याविषयी एक अत्यंत सुंदर अशी चर्चा सुरू या काळात आपल्याला दिसून येऊ शकते. आणि त्यामध्ये मी पुन्हा तंत्रज्ञान आणि मराठी भाषा यांच्यामध्ये नेमकं स्नेह होऊ शकतो का, किंवा त्याच्यात मराठी भाषेला किंवा तंत्रज्ञानामध्ये मराठी भाषेला भवितव्य आहे का, आणि ते कशा स्वरूपाचं असू शकतंय याची किमान चर्चा मी इथे करणार आहे. खरं तर या सगळ्या काळामध्ये तंत्रज्ञान जितक्या झपाट्याने आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि आपण जितक्या सहजतेने आज ते हाताळतो आहोत, या सगळ्या भूमिका लक्षात घेता मला वाटतं मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यांची चिकित्सा किंवा यांचं एक चर्चा होणं अधिक महत्वाचं वाटतंय. त्यामुळे ही खरं तर या विषयावर तंत्रस्नेही मराठी भाषा अशा विषयावर मी बोलण्याचा विचार केला होता आणि आज ते मी इथे मांडतोय. मुख्यतः मी इथे 2 ते 3 गोष्टी मांडणार आहे. प्रामुख्याने मी पीपीटीच्या माध्यमाने ही सर्व जी बाजू आहे ती मांडणार आहे. इथे काही लोक मला यापूर्वी ऐकलेले असतील ती पीपीटी थोडीशी त्याच पद्धतीचे काही मुद्दे तिथे आहेत, पण तरीही याच्यात नाविन्यपूर्ण आणि मराठी भाषा तंत्रज्ञान यांचं समन्वय आणि आपण एक शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य मराठी भाषिक किंवा वाचक वर्ग जो असू त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतंय किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नेमकं काय आहे, अशा गोष्टींवर मला इथे चर्चा करायची आहे. तर त्यामुळे मी माझी पीपीटी शेअर करतो आणि पीपीटी शेअर केल्यानंतर मी पुढची चर्चा सुरू करतो.
ठीक आहे, माझी स्क्रीन दिसते का सर? स्क्रीन दिसते? आहे सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. दिसते सर. हरकत नाही. खरं तर तंत्रस्नेही मराठी भाषा अशा विषयाच्या अनुषंगाने चर्चा करताना अनेक प्रश्न माझ्या समोर होते आणि त्या प्रश्नामधून मी प्रामुख्याने 3 ते 4 गोष्टींना केंद्रवरती ठेवून नेहमी चर्चा करत असतो. त्यात एक महत्वाची गोष्ट शिक्षक, विद्यार्थी आणि एक सर्वसामान्य वाचक यांना या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळे संधी उपलब्ध आहेत आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी काही हेतू आणि उद्देश समोर ठेवलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक पहिला हेतू असा आहे की मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये या तंत्रज्ञानाची नेमकी भूमिका काय आहे. ह्या तंत्रज्ञानामध्ये ज्याला आपण तंत्रज्ञान असं म्हणतो, टेक्नॉलॉजी असं म्हणतो, खरं तर याच्यावर माझे पुस्तके येते दरम्यानच्या काळात मी नेहमी चर्चा करतोय की ह्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. तंत्रज्ञान, तंत्र ह्या संकल्पना इथे तंत्रज्ञान शब्द योग्य आहे का अशा गोष्टीवरही एक त्या पुस्तकामध्ये विस्तृतपणे माहिती मांडलेली आहे. परंतु मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे ते सोप्या शब्दात आपण समजून घेऊया. सोबतच या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, या इंटरनेट ज्याला आपण मायाजाल असं म्हणतो, त्या क्षेत्रात आपल्याला हाताळता येतील, आपल्याला सहजपणे हाताळता येतील आणि त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स आणि वेबसाईट्स अशा कोणत्या आहेत याच्यावरही मी थोडीशी चर्चा करणार आहे. आणि ही चर्चा करत असताना आपल्यासमोर एक भीती नेहमी केली जाते किंवा उपस्थित केली जाते. ती भीती अशी आहे की मराठी भाषेचं भवितव्य याच्यावर एक चर्चा दीर्घ चालू आहे. परंतु मला सांगायला विशेष आनंद होतोय की मराठी भाषेचं भवितव्य हे जागतिक पातळीवर अत्यंत दीर्घ आणि अत्यंत असं एक मोठं आणि व्यापक आहे. प्रामुख्याने आपण जर असा विचार करू लागलो की मराठीच्या बाबतीत आपण जगात लक्षात घ्या, जगात आपल्या मराठी भाषेचा क्रम हा 10व्या क्रमांकावर आहे. म्हणजे जगात आपण 10व्या क्रमांकावर मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि भारतात आपल्याला माहितीच असेल की आपण 3ऱ्या क्रमांकावर आपल्या भारतात मराठी भाषेचं स्थान आहे. आता हे सगळं करत असताना ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो आणि तंत्रज्ञानामध्ये एक सर्च इंजिन आहे, लक्षात घ्या की सर्च इंजिन म्हणजे आपले वेगवेगळे सर्च इंजिन असतात, त्याच्यात गुगल हा एक सर्च इंजिन आहे. या गुगलवर मराठी एक शब्द जर आपण टाईप केला, फक्त एक मराठी शब्द जर टाईप केला, तर मी एक 5 महिन्यापूर्वी टाईप केला होता, तर त्याची संख्या या पद्धतीने आपल्याला दिसत होती आणि आज ती संख्या वाढून आपल्याला असं दिसून येऊ शकते की ती 9 दशलक्षच्या पुढे किंवा एक ती संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली. आता हा मुद्दा मी का मांडतोय त्याची कारण पुढे तुम्हाला ते चर्चेत दिसून येऊ शकतात की ते मी ही संख्या का मांडतोय आणि हे संख्या मांडत असताना माझी नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे आणि त्यातून भवितव्य किंवा त्यातून मराठीला असलेली दिशा यावर ही चर्चा आपण करूयात. आता प्रामुख्याने शैक्षणिक बदल इतका प्रचंड झालेला आहे की आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये असेल, इथील वेगवेगळे शिक्षक आहेत, शिकवण्याच्या पद्धती असतील, विद्यार्थ्याचं अध्यापन आणि अध्ययन कार्य जे आहेत त्यातही प्रचंड असं बदल झालेला आहे. जिथे आपण गुरुकुल पद्धत होती ती गुरुकुल पद्धत आता अगदी गुरुकुल पासून गुगल गुरु पर्यंत तो जो प्रवास आपल्याला दिसून येऊ शकतोय, म्हणजे हा एक अफाट आणि अत्यंत झपाट्याने बदल झालेला आहे. आणि या सगळ्यात एक प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट अशी की मराठीला तंत्रज्ञानाचा स्नेह निर्माण करण्याची काही कारणं अशी आहेत की आपल्या समोर जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहेत, त्याचं मी दरम्यान एका वृत्तपत्रात मी त्याचा एक लेखही त्याच्यावर लिहिलेला आहे दीर्घ, की नवीन शैक्षणिक धोरणाची भूमिका काय आहे, मराठी भाषेला कितपत तारक आहे, कितपत मारक आहे यावरही मी ती चर्चा केलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणं जर आपण लक्षात घेतली, त्याचे वेगवेगळे मुद्दे लक्षात घेतले, तर आपल्याला या ज्या काही मराठी भाषेतल्या अभ्यासक्रमाविषयी असेल, मराठी भाषेतल्या ज्या काही आपल्याला अध्ययन आणि अध्यापनाचं जी काही गोष्ट असतील त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने मला हा विषय मुख्यतः महत्वाचा वाटतो की नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका आणि मराठी भाषा यांचं सगळ्यांचं समन्वय आपल्या समोर योग्यरित्या असणं आवश्यक आहे. हे सगळं जरी असलं तरी पुढे आपल्याला एक अशी गोष्ट असते की मी असं म्हटलं होतं की हे करत असताना की तंत्रज्ञानावर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा एक शिक्षक, एक विद्यार्थी आपण त्याचा वापर करून स्नेह निर्माण करू शकतो किंवा तिथे मला ती अगदी सहजपणे आपल्याला हाताळता येऊ शकते. लक्षात घ्या, सोशल मीडिया किंवा जी काही सामाजिक प्रसार माध्यम आहेत ती आता आपल्याला आपलीशी माध्यमं वाटू लागलेली आहेत. त्याची कारणं अशी आहेत की ती सहजपणे हाताळता येतात आणि ही सहजपणे हाताळता येत असल्यामुळे आपल्याला इथे वेगवेगळी माध्यमं उपलब्ध झालीत. परंतु यातलेही
एका शिक्षकाने विद्यार्थ्याने कोणकोणती माध्यमे वापरायला हवी जेणेकरून मराठी भाषेचं संवर्धन झालं आपोआप होईल. त्यामध्ये प्रामुख्याने मी एक नेहमी असं म्हणतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांना अशी एक अडचण येते की लिहिताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. कधी कधी एक माझे उदाहरण मी नेहमी तो सांगतो की माझा एक विद्यार्थी होता, त्याचा काहीतरी अपघात झाल्यामुळे त्याच्या हाताला लागलं होतं. तो त्याचे काही प्रॅक्टिकल्स किंवा त्याचे काही ज्या असाइनमेंट किंवा गृहपाठ जो होता तो लिहू शकत नव्हता. मग सर म्हटले एक काम कर, तुला काही मी सॉफ्टवेअर सांगतो, त्या सॉफ्टवेअर मदतीने तू लेखन कर. त्यांनी आतापर्यंत मला वाटतं काही दरम्यानच्या काळातही त्याचा फोन आला तर तो दरवेळेस म्हणतोय की सर मी चांगल्या पद्धतीने आता सध्याला इंटरनेटच्या माध्यमानेच लिहितोय. तर यामध्ये पुन्हा एक प्रश्न असा निर्माण होतो, मग भीती एक निर्माण आपल्याला योग्यरित्या आपल्या भाषेला तिथे नेऊ शकतो. जसं की बोलावे ते शब्द व्हावे, म्हणजे बोलावे आणि ते शब्द व्हावं या पद्धतीचं मला माहिती, मला जाणीव येते बरेच लोकांना. आपल्याला माहिती आहे की आपण मोबाईलमध्ये जे काही सॉफ्टवेअर वापरतो, मी काल परवाच सरांशी चर्चा करताना मी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस मी मैसूरला काम करत होतो त्यावेळेस किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटी जे काही आहे पुण्याचे, इथले जे काही त्यांचे कामाचे किंवा कार्याचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर आपण जे काही मोबाईलमध्ये टाईप करतो त्या टाईप करण्याचं फिल्ट्रेशन, शब्दांचं फिल्ट्रेशन, शब्द व्यवस्थित तयार करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टीचं काम तिथे चालतंय. मुद्दा असा आहे की बोलावं आणि ते शब्द व्हावं. मला लिहिण्याची गरज पडू नये, कदाचित माझ्या हाताला शक्य नाहीये. मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमचे एक पुण्याचे प्राध्यापक आहेत, त्यांनी 2 ग्रंथ याच पद्धतीने लेखन केलेत. बोलावे ते शब्द व्हावे म्हणजे काय की आपल्याकडे काही सॉफ्टवेअर आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक आहे डिक्टेशन आयओ. जर तुम्ही डिक्टेशन आयओवर जर चांगल्या पद्धतीने लेखन केलं, लक्षात घ्या, डिक्टेशन आयओवर जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बरंचसं लेखन करायचंय, ते लेखन करताना आपल्याला अनेक अडचणी येतात, तर काय करावं की एक काम करूया, आणि आपल्याला बोलता येतं ना, मी आता जितकं बोललो ना कमीत कमी 5-6 पानं टाईप होऊ शकतात, इतकं अगदी 5 ते 7 मिनिटात मी बोललेलो आहे किंवा 10 मिनिटात मी बोललेलो आहे. हे 10 मिनिटात जर माझं इतक्या सहजपणे लेखन होऊ शकतं, ते त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे डिक्टेशन आयओ. अगदी सहजपणे हाताळता येत आहे. या डिक्टेशन आयओ मध्ये तुम्हाला कुठल्याही भाषेचं, अगदी तुम्हाला तेलुगू येत असेल, मल्याळम येत असतील, जॅपनीज येत असेल, अगदी कुठलीही भाषा येत असेल, तुम्ही जर तुम्हाला ती बोलता येत असेल तर तुम्हाला ती सहजपणे टाईप करता येऊ शकते. पुढे आहे मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी, हेही चांगल्याच पद्धतीत, थोडी याच्यात काही त्रुटी अजून म्हणजे त्यांचं पाठपुरावा चालू आहे. बरेचसे आपल्या मराठीची जी वळणं, मराठी अक्षरांचं जे वळण आहे त्याच्यावर त्यांचं अजूनही काम बऱ्यापैकी सुरू आहे. पण या सगळ्यांमध्ये मी जिथे काही काम केलं आणि ती शब्द जी पुढे गेलेली आहेत, गुगल जे काही ऍक्सेप्ट करते किंवा वेगवेगळे मोबाईल जे विकत घेतात, त्यामध्ये गुगल इंडिक कीबोर्ड जो आपल्या सगळ्या मोबाईलमध्ये असणं आवश्यकच आहे. जिथे आपण मी असंच म्हणत होतो की इंग्रजी मोबाईल आपण हाताळत असताना त्या मोबाईलला मराठी करू शकतो का, हा एक आपल्याला हे पायंडा पाडावं लागेल की कुठलीही गोष्ट जर पुढे येत असेल तर त्याला बदल करणं ही एक गोष्ट असते. गुगल इंडिक कीबोर्ड हे एक महत्वाचे असे एक सॉफ्टवेअर आहे जो आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांना वापरता येईल. आता इथे डिक्टेशन आयओचं एक वेबसाईट आहे, वेबसाईटवर जर तुम्ही गेला तिथे लॉन्च डिक्टेशन म्हणायचं आणि सहजपणे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकतात. जसे की इथे स्क्रीन आहे, नेपाळी भाषेत तुम्ही टाईप करू शकतात, हिंदी भाषेत तुम्ही टाईप करू शकतात, बांगलामध्ये करू शकतात, त्याच्यानंतर गुजरातीमध्ये करू शकतात, ओडिया, तेलुगू अशा सगळ्या भाषा तुम्हाला देऊ शकतात. तिथेच अजून आहे की एक पोर्तुगीज सुद्धा भाषा आहे मल्याळमच्या नंतर, तिथे ती तुम्हाला दिसू शकते. त्याच्यानंतर जॅपनीज सुद्धा आहे. मुद्दा एवढाच आहे की आपल्याला मराठी भाषेत सहजपणे इथे टंकलिखित करता येऊ शकते. डाउनलोड करतात त्यावेळेस तुमच्या प्रायव्हसीमध्ये खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी ह्या 3 जाणीवपूर्वक सांगतोय. याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी चांगल्या प्रकारे मिळते, तुमच्या कुठल्याही प्रकारचं काही होत नाही. जसं हॅकिंग जो प्रकार आहे तो खूप मोठ्या प्रकारात होतो. पुढचा एक जो मुद्दा सॉफ्ट कीज आहे तो तुम्हाला या पद्धतीने त्याचे एक लोगो दिसून येऊ शकतो, आणि हा गुगल इंडिक कीबोर्ड आहे त्याचं सुद्धा या पद्धतीचं जे काही लोगो आहे तो आहे. दुसरा एक मुद्दा आहे की भाषांतर, हा एक मुद्दा मराठी भाषेत, मराठी विद्यार्थ्यांसाठी भाषांतराचा एक मुद्दा किंवा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सतावत असतो. लक्षात घ्या, एक सर्वसामान्य शेतकरी जर तो मोबाईल हाताळत असेल आणि त्याला किमान काही माहिती असेल तरी तो कुठल्याही भाषेतलं एक लेख
कुठल्याही भाषेतला व्यक्ती त्यांच्या समोर येत असेल, जर समजा आपल्याकडे एक जॅपनीज माणूस आलाय आणि तो काय बोलतोय हे मला कळत नाहीये, मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी माझे एक श्रीलंकेचे एक मित्र आहेत आणि त्यांच्या इकडची जी भाषा आहे तेलुगू किंवा जी आहे ती थोडीशी वेगळी, त्यांची तो फ्लुएंट वेगळा असतो. तर मला त्यांचं ते कळतच नव्हतं. शेवटी मी काय केलं, माझं मोबाईल काढला, तुम्ही त्याच्यात बोला आणि मग मी समजून घेऊ लागलो, हा या पद्धतीने तुमचं म्हणणं आहे. इंग्रजीमध्ये ते चालूच होतं पण काही शब्द मला समजून घ्यायचे होते. मुद्दा असा आहे, भाषा शिकूया, भाषांतर करूया, असा माझा पुढचा मुद्दा आहे. म्हणजे जगातली कुठलीही भाषा आपल्याला शिकता येऊ शकते, तीही मराठीत. इतक्या सहजपणे आपल्याला या मायाजाल क्षेत्रात किंवा इंटरनेट क्षेत्रात आपल्याला ही गोष्ट दिसून येऊ शकते. त्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने, की ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की आपल्याला माहिती आहे. की अजून एक मुद्दा असा, की वाचा जगातली कुठली भाषा आणि कोणत्याही भाषेत बोला, आपल्यालाही बोलता येऊ शकतंय. पण आपल्याला जो दुवा आहे तो म्हणजे हे इंटरनेट किंवा तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी माझ्या विद्यार्थ्यांना एक सहज एक असाइनमेंट दिली होती किंवा एक गृहपाठ दिला होता. तो गृहपाठ असा होता की चायना किंवा जे काही जॅपनीज किंवा चायनीज म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशातली जी काही भाषा आहेत त्यातले कुठल्याही उत्तम कवींची कविता काय करा, तुम्ही भाषांतर करा. हे मोठं आव्हान होतं त्या विद्यार्थ्यांना. मी खरं तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारची काही गोष्ट करत राहायचो, त्यामध्ये हे मला एक सक्सेसफुली किंवा एक चांगल्या पद्धतीची ही गोष्ट मला जाणवली. त्या मुलांनी चायनीज मधले जे काही, चीन मधले जे काही कवी आहेत, जॅपनीज मधले काही कवी आहेत, प्रामुख्याने दोनच देश केले आणि त्यांचं भाषांतर करून मराठीमध्ये त्या कवितेला काय केलंय, भाषांतर करून त्यांनी ते सबमिट केलं. मला खरं विशेष ही जी गोष्ट आहे ती कशामुळे साध्य होते, तंत्रज्ञानामुळे. तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला चांगल्या गोष्टी खूप निर्माण करता येऊ शकतात. त्यामुळे कुठलीही जगातली भाषा वाचा आणि कुठल्याही भाषेत बोला. माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी कर्नाटकला होतो आणि कर्नाटकला ज्यावेळेस मी 6-7 महिने तिथे होतो त्यावेळेस माझ्यासमोर अनेक प्रश्न होते की तिथे ज्यावेळेसचे ज्या पाट्या असायच्या त्या तिथल्याच स्थानिक भाषेतल्या असल्यामुळे मला अडचणी यायच्या. तुम्हाला सांगायला हरकत नाही, इतक्या सहजपणे तुम्ही भाषांतर होऊ शकतो कुठलीही भाषा. म्हणजे हे मोबाईल इतकी साधं सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला वाटतं की आपण अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन, त्याचा अर्थच असा होतो, अँड्रॉइड आणि स्मार्टफोन हे आपल्याला खूप काही देत आहे. ते फक्त संपर्क करणं इतकाच हा दुवा नाहीये, त्याच्या पलीकडे तुम्ही कुठली, जर असं वाटत असेल की मला जे काही ऐकतायत, तुम्हाला जर वाटत असेल की तू खरंच प्रमोद इतकं बोलतोस, तर मला एक काय करायचं, मला एक जॅपनीज करू. मुद्दा असा आहे की पहिला प्रश्न असा आहे की आम्ही इंटरनेटवर आमची भाषा पोहोचवली का, हा मुद्दा पुढे मी येणारच आहे. त्यामुळेच आपल्या भाषेतली संख्या याविषयी मी उल्लेख केला होता आणि आज ती संख्या किती आहे, 5 महिन्यापूर्वी किती होती आणि आज किती आहे, याचा जर तुलनात्मक विचार केला तर आपली भाषा इंटरनेटवर अधिक उपलब्ध होणं आवश्यक आहे. जेव्हा भाषा जास्त प्रमाणात तिथे उपलब्ध असेल, लक्षात घ्या, मराठी भाषा साधी गोष्ट आहे, कोणती भाषा केव्हा लोप पावते, जेव्हा ती वापरली जात नाही. दुसरा एक मुद्दा आहे, त्या भाषेचा सांस्कृतिक सामाजिक व्यवहार त्या इतर समाजाशी होत नाही, तेव्हापर्यंत ती भाषा म्हणजे ती वाढत नाही. ती सांस्कृतिक सामाजिक देवाणघेवाण जर होत असेल तर ती भाषा वाढते. इतकं साधं सोपं गणित आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचं एक प्रामुख्यानं असं वैशिष्ट्य आहे की आपली भाषा, मराठी भाषा ही इंटरनेटवर नेणं खूप गरजेचं आहे. जसे की आपण मराठी मोबाईलवर टाईप करतो, म्हणजे व्हॉट्सअपवर टाईप करतो, फेसबुकवर टाईप करतो, परंतु हे कुणाला माहिती आहे का, ब्लॉगच्या माध्यमाने आपल्याला, हे ब्लॉगचं पुढे येईलच, पण मुद्दा एवढाच आहे की आपण जी भाषा अधिक प्रमाणात तिथे असेल, इंटरनेटवर असेल, ती भाषा आपल्याला काहीही पुरवू शकते. म्हणूनच आपल्याला जगातली कुठलीही जर भाषा वाचायचं असेल तर त्या भाषेचं समन्वय तिथे साधलं गेलंय का, त्या समन्वय साधण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मराठी भाषा इंटरनेटच्या क्षेत्रावर नेणं आवश्यक आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेत आपल्याला बोलता येऊ शकतंय. समजा कुठल्या तरी देशातला व्यक्ती असेल, जसे की उदाहरणार्थ काय, साधी सोपी गोष्ट, गुगल ट्रान्सलेशन हे एक साधं सोपं गणित आपल्याला माहितीच असेल. त्या व्यतिरिक्तही अजून आहे की कॅमेरा ट्रान्सलेशन आहे. जसे की मला असं वाटतं की माझ्यासमोर कुठलं तरी एक चायनीज पुस्तक आहे, पण मला माहिती असायला हवी की ती भाषा कुठली आहे आणि मला माझ्या भाषेत, माझ्या मातृभाषेत मला ते वाचायचंय. मला इंग्रजीचं पुस्तक जरी असेल, जसं की मी आता वेगवेगळ्या राज्यात, म्हणजे गुजरातमध्ये होतो मी, पंजाबमध्ये काही दिवस होतो, कर्नाटकमध्ये होतो, गोव्यातही माझे 7 ते 8 वर्ष मी तिथे राहिलेलो आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मला ती भाषा अवगत करताना मला तंत्रज्ञानाने खूप काही गोष्टी दिल्या आणि प्रामुख्याने मी ज्या महाविद्यालयात होतो तिथे प्रामुख्याने सगळंच तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन आणि अध्ययन कार्य चालायचं किंवा तिथे अशा प्रकारचं हार्ड कॉपी असा प्रकार जास्त करून नव्हता. तर त्यामुळे कॅमेरा ट्रान्सलेशन जसं की ते खूप उत्तम प्रकारे करता येऊ शकतंय, म्हणजे भाषांतराच्या बाबतीत. पुढे जाऊया आपण.
प्रामुख्याने पुढचा एक मुद्दा आहे की माझा कॅमेरा जो आहे माझा भाषांतरकार होऊ शकतो का? आपण कुठल्याही देशात जर जात असू, कुठल्याही राज्यात जर जात असू, तर आपल्याला एक भाषांतरकार किंवा तिथला एक माणूस ओळखीचा हवा असतो. पण तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या देशातली लोक इथे येतात. जसे की मला बाहेरच्या देशात एक छोटीशी संधी होती आणि ती संधी अशी होती की तिथे हिंदी शिकवायचं होतं. मग मी मराठीचा जरी एक विद्यार्थी किंवा शिक्षक जरी असलो तरी मला हिंदी शिकवायची होती. त्यांना बेसिक हिंदी शिकवायची होती की पैशाला किती म्हणतात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाताना काय करायचं किंवा कुणाशी कसं बोलायचं इतकं शिकवायचं होतं. पण काही तांत्रिक अडचणी म्हणून मी जाऊ शकलो. परंतु ती लोक इथे येतात, ते सहजपणे सगळं संवाद करतात, अगदी फिरतात, 10-15 दिवस राहतात. परंतु आपण एका राज्यातून दुसऱ्यात जर गेलो तरी आपल्याला प्रश्न निर्माण होतो आणि त्यात आपल्याकडे एक भीती आहे. भीती आपल्याला अशी आहे की इंग्रजीची पहिली भीती. मुळात ही भीती पहिल्यांदा काढून टाका. तुमच्याकडे जर मोबाईल चांगला असेल आणि आपण त्या मोबाईलला महिन्याला काही रक्कम मोजतो आहोत, लक्षात घ्या ती रक्कम पुरेपूर वापर करणं खूप गरजेची आहे. मराठीची इंग्रजीची भीती मुळात बाळगूच नाही. मुळात बाळगू नये. कुठलीही भाषा भीती बाळगली तर तो भाग वेगळा. पण मुद्दा एवढाच आहे की तुमचा कॅमेराच तुम्हाला जगातल्या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही भाषा अगदी सहजपणे भाषांतर करून देऊ शकतोय. फक्त कॅमेरा, जसं की आपण कॅमेरा ऑन करतो, आपल्याला स्वतःला फोटो काढतो, त्या फोटो काढायचा नाही, जी पाटी मला जाणून घ्यायची त्या पाटी समोर धरायचंय, तुम्हाला काय ते शब्द लिहिले ते लगेच सहजपणे लक्षात येऊ शकतात. त्यामुळे माझा कॅमेरा माझा भाषांतरकार होऊ शकतो. होय, 100% होऊ शकतो. पुढचा एक मुद्दा असा आहे की म्हणजे असं आहे की जगातली कोणतीही भाषेला आपण वाचू शकतो. फलक असेल, दुकानाची पाटी असेल, त्याला भाषांतर करू शकतो. जगातील उत्तम साहित्य तुम्ही वाचू शकता जर ते चांगलंच असेल. भाषांतरकार ठेवण्याची गरज आहे का? तर मला असं वाटत नाही. कारण जर तुमच्याकडे जर तितकं तंत्रज्ञान त्या पद्धतीने असेल, म्हणून मी तुम्हाला पहिलेच एक माझं हेतूने उद्देश काय होता, या तंत्रज्ञानाला मराठी भाषेचे समन्वय किंवा स्नेह निर्माण करताना आपल्याला ती सोप्या भाषेत समजून घ्यायची आहे. हे जे काही आहे, त्यामुळे याच्यात काही मोठी भीती किंवा काही मोठं काही आपल्याला काम करायची अशी गोष्ट नाहीच आहे. पुढचा एक असा मुद्दा होतो की ईमेल, ब्लॉग आणि विकिपीडियासाठी लेखन करणं खूप आवश्यक आहे. खूप लोक माफ करा, ईमेल हा भाग वेगळा आहे. ब्लॉग आणि विकिपीडियासाठी लेखन करणं खूप आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, माझं एक वाक्य होतं की मी लोकमतच्या जे काही संपादकीय पानावर त्याच्यात एक विधान केलं होतं आणि त्यावर चांगली चर्चा झाली होती. मला त्यांनी प्रश्न विचारले होते. मी असं म्हटलं होतं की जी भाषा इंटरनेटवर अधिक प्रमाणात उपलब्ध असेल ती येत्या काळात नोकरीच्या लाखो संधी निर्माण करून देऊ शकतात. आता तुम्ही म्हणत असाल की कसं काय हे शक्य आहे? होय, खूप सहज शक्य. आपल्याकडे इतकं अथांग साहित्य आहे, दिवसाला नाही म्हटले तरी कमीत कमी 100 ते 50-60 किंवा 10-15 तरी आपल्याकडे कमीत कमी 10-15 पुस्तकं प्रकाशित होतात, म्हणजे होतात. मराठी साहित्यातलं मी सांगतो, साहित्य व्यवहारातलं. पण ते साहित्य इंटरनेटवर, आता त्याच्यातही एक प्रश्न असा निर्माण होतो की आमची रॉयल्टी, त्याच्यानंतर ते पुस्तक जर सहजपणे उपलब्ध झालं तर आम्हाला प्रश्न निर्माण. त्याच्यात खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. तुमचं पुस्तक तिथे जर तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध करून देत असाल, जसे की bookganga.com आहे किंवा तो भाग वेगळा, परंतु तुमच्या जो कोणी डाउनलोड करेल त्याला जी रक्कम त्या पुस्तकाची असते ती रक्कम देऊनच तुम्हाला ते डाउनलोड करता येऊ शकते. मुद्दा एवढाच आहे की मराठी भाषेला आपल्याला तंत्रज्ञानावर किंवा या तंत्रज्ञान क्षेत्रात, मायाजालाच्या क्षेत्रात पोहोचवणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विकिपीडियासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, याच्यात त्याचे हेतू काय आहेत, जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला त्याचे हेतूही लक्षात येऊ शकतात. म्हणजे कुठलाही प्रश्न आपल्याला आपण जर शोधत असू तर आपल्याला एखादी शंका असेल की प्रमोद पवार कोण आहे, जर हे मला जर शोधायचं असेल तर मी पहिल्यांदा तिथे जातो आणि शोधतो की प्रमोद पवार नाव टाकल्यावर प्रमोद पवारविषयी काय मिळतंय. हे इंटरनेट देते. पण तुम्हाला इंटरनेट कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये, मोफतमध्ये कुठलीही देत नाहीये. त्याच्यावरही चर्चा मी थोडीशी करणार आहे. परंतु ब्लॉगसाठी, विकिपीडियासाठी लेखन करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण व्हॉट्सअपला लेखन करतो, आपण छोटे छोटे लेख लिहितो, एखाद्या दिवसाची शुभेच्छा देतो. परंतु ब्लॉग जर केलात, लक्षात घ्या त्याच्यामध्ये ब्लॉगचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे पर्सनल ब्लॉग असेल, वैयक्तिक ब्लॉग असेल, सामूहिक ब्लॉग असेल, असे वेगवेगळे ब्लॉगचे प्रकार आहेत की मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत जो काही एक कार्यक्रम झाला होता तिथे मी ते बोललो होतो. विकिपीडियासाठी कशा पद्धतीने लेखन करायचं, विकिपीडियावर आपल्याला कशा पद्धतीने तिथे माझं लेखन कसं असायला हवं, कशा पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा. पण मी याच्यामध्ये दीर्घ जात नाही. फक्त आपल्याला मराठी भाषा जर तिथे पोहोचवली तर आपल्याला अनेक प्रश्नांची आपल्याला अनेक संधी निर्माण होऊ शकतात. ब्लॉग म्हणजे काय की एखाद्या विषयाची माहिती सोप्या पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमाने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आणि यात तुम्हाला लक्षात घ्या, याच्यात आपल्याला इन्कम सोर्स किंवा ज्याला आर्थिक जी काही बाजू आहे ती सुद्धा इथे दिली जाते. जर तुमचा ब्लॉग
जर उत्तम पद्धतीने चालत असेल तर त्या ब्लॉगिंगसाठी तुम्हाला पैसाही मिळतोय. ही गोष्ट आहे. आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं गरजेचंही आपल्याला दिसून येत आहे. पुढचा एक मुद्दा आहे समूह ब्लॉग असतील किंवा एक मुद्दा असा आहे तो युट्यूब चॅनल विषयी जास्त काही बोलायला काय हरकत, म्हणजे मी जास्त बोलणार नाही, पण एक अशी गोष्ट आहे इथे सुद्धा आपल्याकडे एक अभिव्यक्तीचं माध्यम, अभिव्यक्तीचं एक उत्तम माध्यम जर काही असेल आणि कायमस्वरूपी येत्या कित्येक काळासाठी जर एक उत्तम माध्यम जर असेल तर ते युट्यूब आहे. मला असं वाटतं आजचा दिवस जे काही आहे या दिवसाचं जे महत्व असेल किंवा उद्याचा कुठला तरी दिवस आहे त्याचं महत्व जर मला नमूद करायचं असेल तर मी युट्यूबला जाणं, माझं एक युट्यूब किंवा मी स्वतःच इथे त्याविषयी सांगणं आणि ते कायमस्वरूपी इतरांनाही त्याची म्हणजे चांगला उपयोग होऊ शकतो, त्यासाठी युट्यूब हे एक माध्यम उत्तम आहे. याच्यावर इन्कम सोर्स अत्यंत अफाट आहे याच्यामध्ये. म्हणजे सध्याला जर इंटरनेट क्षेत्रात, मायाजाल क्षेत्रात जर सर्वात उत्तम जर मराठी भाषिक असेल, कुठलंही असेल, तर एक उत्तम आर्थिक मानधन देणारं जर कोणतं सोर्स असेल किंवा कोणतं माध्यम जर असेल तर ते म्हणजे युट्यूब असं दिसून येऊ शकतं. युट्यूबवर जसं की मी एक युट्यूबवर मराठी विश्वकोशावर एक व्हिडिओ तयार केला होता, तो खूप चांगल्या पद्धतीने चाललाय. याविषयी एक व्हिडिओ जे आहेत. पुढचा एक मुद्दा असा आहे की व्हिडिओ एडिटिंग जो काय प्रकार आहे, व्हिडिओ एडिटिंग सुद्धा हा एक प्रकार एक महत्वाचा आपल्याला दिसून येऊ शकतो की व्हिडिओ एडिटिंग मध्ये व्हिडिओ शो असतील, पॉवर डायरेक्टर असतील. खरं तर मी हे इंग्रजीमध्ये सांगतोय, त्याचं कारण असं आहे की इंग्रजीमध्ये आपल्याला ते समजणं गरजेचं आहे. मी थोडंसं आग्रही इतका नाहीये की आपल्याला काही शब्दांना मराठी शब्द आपण वापरावेत, परंतु मराठीला मला इंग्रजीला सांगायचंय, मराठी भाषेतून मला इंग्रजीला सांगायचंय की या भाषेतही किती ताकद आहे. आताच मॅडमने जो उल्लेख केला मराठी भाषा जुनी आहे, म्हणजे किती जुनी आहे, किंवा नरके सरांनी जो काही आता नुकताच तो व्हिडिओ जो तयार केला त्याच्यावरही आमची चर्चा झाली होती. एकंदरीत मुद्दा एवढाच आहे की मला मराठी भाषेत इंग्रजीला सांगायचंय. लक्षात घ्या, आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीचं स्वरूप आहे, म्हणजे आपली मराठी भाषा त्यांना शिकवणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला इंटरनेटवर मराठी भाषा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. पुढचा एक मुद्दा असा आहे, थोडंसं विषयांतर, म्हणजे पटकथा लेखन. पटकथा लेखन हा जो प्रकार आहे याच्यावर एक खूप दीर्घ आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक येत्या पुढच्या महिन्यात माझं एक वर्कशॉप किंवा जे काही कार्यशाळा आहे पटकथा लेखनावर. पटकथा लेखन कसं करायचं, कशा पद्धतीने त्यामध्ये तांत्रिक बाजू असतात, कोणकोणते शब्द कशा पद्धतीने काय करतो शकतो. पण या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला पटकथा लेखन करता येऊ शकते का? होय. जागतिक पातळीवरच्या चांगल्या ज्या पटकथा आहेत त्या पद्धतीच्या, त्या स्वरूपाच्या पटकथा लेखन आपल्याला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करता येऊ शकतंय. मुद्दा एवढाच आहे की तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला या मराठी भाषेला आपल्याला बऱ्याच चांगल्या प्रकारे तिथे नेता येऊ शकतो. पटकथा लेखनासाठी कोणतं एक स्वरूप आहे, तर एक लक्षात घ्या, हे पटकथा लेखन एक स्क्रिप्ट आहे ज्याला आपण पटकथा असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये फील्ड इन असतील किंवा हे सगळ्या गोष्टी, कॅरेक्टर, सब हेडर विडर, ह्या तांत्रिक बाजू असतात या पटकथामध्ये. ऍक्शन्स कधी असतं, ट्रान्झॅक्शन कधी असतो, डायलॉग कधी असतो, काय असतात, या सगळ्यांना जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी इंटरनेटवर एक वेबसाईट आहे, त्याचं नाव आहे सेलटेक्स नावाची एक वेबसाईट आहे. या सेलटेक्स वर आपण काय करू शकतो की आपल्याला जर एक पटकथा लिहायची असेल तर ती पटकथा आपण लिहू शकतो. नाही जर हरकत नाही, मला जर म्हणजे हाताने लिहायची आहे, परंतु काय तांत्रिक बाजू ते तुम्हाला ही वेबसाईट अगदी सहजपणे तुम्हाला सांगू शकते. पुढे येतो, अधिक वेळ न घेता, लेखन स्वरूपातील, लक्षात घ्या की लेखन स्वरूपातील अक्षर टंकलिखित करणं. म्हणजे माझ्याकडे समजा जर हा माझा लेख आहे जो काही मी आता थोडं माझ्या याच्यासाठी एका वृत्तपत्रासाठी तयार केला, हा जो माझा एक लेख आहे माझ्या हातात कदाचित, आणि तो लेख जर कदाचित मला असं वाटतं की मला वेळ नाहीये आणि मला आजच्या आज तो टाईप करून द्यायचा आणि 10 ते 15 पानं आहेत, लक्षात घ्या 10 ते 15 पानं आहेत, किंवा एक इंग्रजीचा माझ्याकडे लेख असेल, मराठीचा असेल किंवा हिंदीचा असेल, मला तो आता प्रश्न असा होतो की आता करावं काय, लिहायचं मला तासाभराच्या आत मला ते शक्यही नाही माझ्याने. तर त्यावेळेस हे लेखन स्वरूपातलं आपल्याला तंत्रज्ञान काय म्हणतंय, तुम्ही या आमच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, या चांगल्या गोष्टींचा तुम्ही चांगल्या पद्धतीने साहित्यासाठी, त्या भाषेसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या शिक्षकांसाठी तुम्ही वापर करू शकता. अशा पद्धतीचं तिथे वाढवून ठेवलेलं आहे. या लिखित स्वरूपाला स्कॅन करायचं आणि ते ऑटोमॅटिकली सगळं टाईप होऊन जाते. इतक्या सहजपणे ते आपल्याला दिसून येऊ शकते. त्याविषयी मी नंतर कधी जर पुढच्या काळात जर चर्चा झाली, कारण की आपल्याला अजूनही काही गोष्टींची चर्चा करायची. पुढे मी येतो, म्हणजे लेखन स्वरूपातील अक्षर आपल्याला टंकलिखित करता येते ते तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. जसं की आता एक उदाहरण आहे, एक इंग्रजीचं मी सहजपणे फक्त एक उदाहरण म्हणून दिलंय की आपल्याला इतकं जे काही इकडचं जे आहे हे स्कॅन केलेली एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑटोमॅटिकली ते टाईप झाले, पण ते टाईप होण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने ते करता शकते ते नंतर तुम्हाला कधी येत्या काळात सांगेल. पुढचं एक संशोधकांसाठी वेबसाईटवर किंवा माफ करा, या तंत्रज्ञान किंवा जे काही मी तंत्रज्ञान यासाठी म्हणतो, गुगल हा प्रकार सर्च इंजिन आहे, लक्षात घ्या. गुगल, फायरफॉक्स हे सर्च इंजिन आहे.
ओके. आणि त्याच्यानंतर इंटरनेट किंवा ज्याला मायाजाल म्हणतो हे एक मोठं एक जाळं येते आणि त्या जाळ्यामध्ये गुगल एक छोटीशी गोष्ट आहे. पण गुगल ही आता ती इतक्या व्यापक प्रमाणात वाढलेली आहे की त्याचं स्वरूपही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येऊ शकते. पण संशोधकांसाठी एक अभ्यासकासाठी मराठी अभ्यासकासाठी मराठी संशोधकांसाठी तंत्रज्ञानावर काय उपलब्ध आहे जेणेकरून मला काहीतरी त्याचा विचार करता येऊ शकतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठातले सर्व प्रबंध हे आपल्याला आमच्या विद्यापीठातल्या सर्व लोकांना माहितीच आहे, पण जी काही इतर मंडळी आहेत तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतो की वेगवेगळ्या विद्यापीठातले सर्व प्रबंध या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शोधगंगा.com नावाची जी काही वेबसाईट आहे, जे काही संकेतस्थळ आहे, त्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठाचे काय प्रबंध तिथे उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, वेगवेगळे असे काही चांगल्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट वरून आम्ही काय करू शकतो आहोत की पुस्तकं वाचू शकतो. जशी महाराष्ट्र शासनाच्या काही संकेतस्थळ किंवा जे वेबसाईट आहेत, मी इंग्रजीमध्ये काही शब्दांचा जाणीवपूर्वक उल्लेख करतो ते लक्षात यावं म्हणून, की जे काही वेबसाईट आहेत तिथे तुम्हाला जुनी पुस्तकापासून नव्या पुस्तकांपर्यंत सगळी पुस्तकं तिथे मिळतात. जसे की आता उदाहरणासाठी मी एक सांगतो, एक हे मुद्दा पुढचा. अजून एक महत्वाचं की विश्वकोश असतील तेही आता सध्याला तिथे उपलब्ध आहेत. शुद्धलेखन ठेवा खिशात जे काही ते चांगल्या पद्धतीने तिथे आपल्याला दिसून येते आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे काही इतकी मोठी जी काही रचना तिथे आहे, म्हणजे बघा महाराष्ट्र शासन असेल किंवा मराठीच्या ध्येय धोरणाच्या संदर्भातही ते वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटलायझेशन किंवा ज्या पद्धतीने ते स्वरूप आहे ठीक आहे, हरकत नाही. तर इथे मराठी विश्वकोश एक मी वेबसाईट दाखवली जी तुम्हाला पहिल्याच क्रमांकात दिसून येऊ शकते की मराठी विश्वकोश कुठून, कुमार विश्वकोश असतील, मराठी विश्वकोश असतील, हे सगळे आपल्याला इथे सहजपणे उपलब्ध आहेत. पुढचा एक मुद्दा असा आहे, शोधगंगा मी म्हणत होतो. शोधगंगा काय आहे तर ते आमच्या विद्यापीठातल्या सर्व प्राध्यापक मंडळींना किंवा जे काही आमचे सर्व लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे. पण तरी सुद्धा शोधगंगावरून मुंबई विद्यापीठ असेल, SNDT विद्यापीठ असेल किंवा कुठलेही विद्यापीठ असेल, मला तिथलं एखादा प्रबंध मला वाचायचं की मी संशोधन करण्यापूर्वी ते संशोधन त्या विषयावर संशोधन झालंय की नाही हे तपासण्यासाठी मला काय करावं हरकत नाही. मी काय करतो की ठीक आहे, एकदा मी तपासून बघतो की सगळ्याच विद्यापीठाला मी जाणं शक्य नाहीये, तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकतात की इंटरनेटच्या माध्यमाने तुम्ही सगळ्या विद्यापीठात तिथे त्या विषयावर संशोधन झालंय का हे तपासून तुम्ही तिथे जाऊ शकता आहात. पुढचा एक असा मुद्दा की पुस्तकांच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत किंवा ज्याला संकेतस्थळ असं म्हणतात, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ असेल की त्यांची सगळी जुनी पुस्तकं, खूप चांगली पुस्तकं इथे उपलब्ध केलेली आहेत, त्याचाही आपल्याला वापर करता येऊ शकतोय. किंवा साहित्य प्रतिष्ठान म्हणून एक वेबसाईट आहे, ई साहित्य म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने इथे सगळी पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. किंवा PDF ड्राईव्ह म्हणून जे आहे, जसं की महात्मा गांधीजींचं जे काही आत्मकथा, जी काही आत्मकथा आहे ती सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध आहेत की असं वाटतं की चला आपण काहीतरी वाचूया. यथार्थ गीता असेल तिथे, म्हणजे अनेक आहेत. किंवा मला एखादा शब्दकोश असा हवा आहे की मी गुजरातीमधून, जसे की मी आता केंद्र शासनाचे काही कामं करतोय, जसे की मी गुजरातीमधून मराठीमध्ये भाषांतर करतोय, कोकणीतून मराठीत भाषांतर करतोय, हिंदीतून मराठीत भाषांतर करतोय, अशी सगळी कामं माझ्याकडे काही कामं मी घेतलेली आहेत. किंवा काही समीक्षात्मक पुस्तकं येतात, परंतु असं वाटतं की माझ्याकडे पुस्तक नाही, आता ते कुठून मिळवावं. पण मला तर आता या तात्काळ इथे हवं, जसं की आता गुजराती मराठी डिक्शनरी, जो गुजराती शब्द ते मराठीमध्ये त्या गुजराती शब्दाचा अर्थ काय होतो. मुद्दा एवढाच आहे की आपल्याला इथे खूप चांगल्या गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत. विश्वकोश बघा, इथे विश्वकोश हे सगळे आहेत की कुठल्या शब्दाचा अर्थ हे आपल्याला सहजपणे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळतंय. हे सगळं काय सांगतो त्याचं कारणच असं आहे की तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिल्या, सहजपणे हाताळता येतील अशा पद्धतीने. अजून एक असा एक मुद्दा आहे जो थोडासा खूप वेगळा आणि वेगळ्या पद्धतीने आहे. आणि अनेक लोक प्रश्न विचारतात की ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला बरं वाटलं होतं, काही अडचण नाही, आम्ही हे सगळं हाताळू शकतो, करू शकतो आणि करायलाही आवडेल. पण आम्हाला पुढचा प्रश्न असा जो काय आहे, माझं शीर्षक जे ऍप्लिकेशन, माफ करा तिथे थोडंसं माझ्याकडून ते च्या ऐवजी आलेलं आहे. तर ऍप्लिकेशन तयार करणं किंवा ऍप्लिकेशन कशा पद्धतीने तयार करू शकतो, ते ऍप्लिकेशन तयार करण्याची काय गरज आहे. एक ऍप्लिकेशन कोण तयार करतो, जो कम्प्युटरमध्ये मास्टर झालेला माणूस आहे. लक्षात घ्या, बरोबर की नाही, की एक मास्टर झालेला माणूस आहे. मला जर एक ऍप्लिकेशन तयार करायचं, व्हॉट्सअप हे एक ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. किंवा मला बघा की आपल्या नाशिक जिल्ह्यातच एक आमचे मित्र आहे, तर त्या मुलाने नाशिक मधल्या ज्या बस असतात किंवा ज्या काही ST आहेत, त्या बसचं एक वेळापत्रक त्यांनी काय केलं, ते एक ऍप्लिकेशन तयार केले, एक सॉफ्टवेअर तयार केले. आणि ते काय केलंय की तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला लक्षात येऊ शकते कोणती बस कधी येते, कोणती ST कधी जाणार आहे, काय हे सगळं.
आता प्रश्न असा होतो की आपल्या मराठी भाषेत काही बदल करणं आवश्यक आहे. त्यामध्ये मला प्रामुख्याने असं वाटतं की अभ्यासक्रमामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे काळानुरूप. त्याचं कारण आहे नवीन शैक्षणिक धोरण नीट लक्षात घ्या, बारकाईने बघा. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला मी इथे उघडपणे काही गोष्टी सांगू शकत नाही, परंतु हे बदल आवश्यक आहे. जसे की मी गोवाच्या अभ्यासक्रम मंडळावर ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस पटकथा लेखनाचा अभ्यासक्रम असेल, मी तो तिथे करण्याचा प्रयत्न केला. अभ्यासक्रम जो काही आपला माफ करा त्यासोबतच आपल्या पटकथा लेखनाचा जो काही आहे, असे काही चांगल्या पद्धतीचे जे काही अभ्यासक्रम आहेत किंवा इतर काही अभ्यासक्रम असतील. आणि एक महत्वाचं एक असं आहे की मला एक अभ्यासक्रम नेहमी थोडासा हे वाटतं की सूत्रसंचलनाच्या ऐवजी आपण हे अभ्यासक्रम देऊ शकतो की ऍप्लिकेशन मराठी भाषेत. जसं की एक 6वीचा विद्यार्थी क्लास 6 स्टँडर्ड कॅन लर्न कोडिंग ऍज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे 6वीचा विद्यार्थी काय करतोय, कोडिंग शिकतोय, परंतु आम्ही अगदी पदव्युत्तर होऊन सुद्धा आम्हाला तिथपर्यंतही जाता येत नाही. आम्ही साधे कोर्स करून बाहेर पडतोय, कम्प्युटरचे 1-2 कोर्स करतो आपण, परंतु इतकं सहज सोपी गोष्ट आहे. पण आम्हाला भीती काय, इंग्रजी. मुळात आपल्याला या सगळ्या गोष्टी मराठीत, हिंदीत किंवा आपल्याला जी भाषा अवगत आहे त्या भाषेत शिकता येऊ शकताय. आणि ती कोडिंग जे सिस्टीम आहे, ते कोडिंग सिस्टीम तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करता येईल की तिथे आपल्या भाषेत आपल्याला अवगत करता येऊ शकते. मुद्दा असा आहे, पुढे येतो मी की एक विद्यार्थी आहे की तो डाटा सायंटिस्ट म्हणून आहे, तो पण कोडिंग वगैरे करतो. पुढे येतो की कुठे शिकू शकतो मी हे कोडिंग आणि काय करू शकतो. जसं की आपण वेगळे गेम असतात बघा, काही गेम इथे विद्यार्थी आपल्याला लहानपणी असतात ना, जसं की आपल्या घरात मुलं असतात की ते एक कार्टून लावून देतो, एक गेम लावून देतो त्यांना. पण मुद्दा एवढंच आहे की हे मराठी भाषेत येणे आवश्यक आहे. मराठी भाषेत ते ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन तयार होतील त्यावेळेस ते मराठी भाषा आपल्याला त्या विद्यार्थ्यांपर्यंत सहजपणे पोहोचवता येतील. त्या ज्यावेळेस आपण काही असे ऍप्लिकेशन तयार करू त्यावेळेस त्याच्यावर चांगले अभ्यासक्रम तयार होऊन त्याच्यावर काही चांगली निर्मिती करता येऊ शकते. पुढे येतो, थोडंसं गाहीत घेतो मी. जसे की तुम्ही बघा की जर आपल्या प्ले स्टोअरला जर आला तर प्ले स्टोअरला अनेक असंख्य अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन आहेत आणि ह्या ऍप्लिकेशन तयार केल्यानंतर त्याला जर एक क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया जर आपण तो डाउनलोडिंगचा क्रायटेरिया जर तुमचा तो पूर्ण करत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावर आपोआप पैसे जमा होतात. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि पुढचा प्रश्न असा आहे की कुठे करू शकतो आम्ही ऍप्लिकेशनचे कोर्स. ठीक आहे, हरकत नाही, आम्हाला करायला हरकत नाही, आम्ही करू इच्छितोय, पण काय आहे का त्याचं काही सोर्स आहे का, त्याची काही माध्यमं आहेत का? होय, आहेत, बरीचशी माध्यमं आहेत. त्यातली 2 माध्यमच सांगतो मी. जसं की एक आहे स्वयं, जे काही वेबसाईट आहे केंद्र शासनाच्या वतीने स्वयंची जे काही जिथे हे आहे तिथे त्यांनी कोर्सेस किंवा हे काही जो अभ्यासक्रम आहे ती निर्मिती केलेली तुम्ही तिथे जाऊन करू शकता. कुठल्या भाषेत आहेत, किंवा अजून एक आहे जसं की Udemy नावाचं एक जे वेबसाईट आहे, इथे जर तुम्ही स्वतः जर एक घरात एक शिक्षक आहात, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की मी एक पार्ट टाइम मी शिकवायला हवं, Udemy वर जाऊन तुम्ही शिकू शकता. तुमचा कोर्स डेव्हलप करून तुम्ही तिथे अपलोड करू शकता. ते मराठीत असेल, हिंदीत असेल, कुठल्याही भाषेत असेल. त्याचे काही क्रायटेरिया तेवढे हे कर. जसे गेम डेव्हलपिंग कोर्स असतील तो हिंदीमध्ये आहे, मात्र हे मराठीत गेलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, जर तो हिंदीत जाऊ शकतो तर मराठीत का जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हे तंत्रज्ञानामध्ये स्नेह निर्माण करायचा आहे. पुढे आहे की जसं मी Udemy मध्ये म्हणत होतो की Udemy वर आपल्याला अनेक कोर्स आहेत किंवा अनेक असे अभ्यासक्रम आहेत की ते करता येऊ शकतात. जसं आमच्या विद्यापीठाच्या वतीने तर खूप सारे तुम्हाला अभ्यासक्रम दिसून येऊ शकतात की जे छोटे अभ्यासक्रम आपल्याला आहेत, तेही आता सध्याला ऑनलाईनच्या माध्यमाने. हे एक हाही भाग मी इथे उल्लेख केला. एक अजून एक मुद्दा आहे, वुई मीडिया म्हणून नाव एक वेबसाईट आहे. बऱ्याच प्रमाणात काय होतं की आपण अनेक लोक अशी असतात की चांगलं लेखन करतात, पत्रकारिता करतात, परंतु त्यांना पत्रकारितेमध्ये काय होतं की एक चांगलं व्यासपीठ किंवा चांगलं असं एक माध्यम मिळत नाही की तिथून ते पत्रकारिता करू शकतात किंवा त्यांना ते नोकरीचं सोर्स मिळत नाही. मला असं वाटतं काही गरज नाही की तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित अशा पत्रकाराकडे जाऊन किंवा त्या वृत्तपत्राच्या त्या कार्यालयात जाऊन काम करण्याची काही गरज नाही. वुई मीडिया नावाची एक वेबसाईट आहे. याच पद्धतीच्या अजून एक 5-6 काही वेबसाईट आहेत की तुम्ही तिथे घर बसल्या तुम्ही ज्या बातमी कलेक्ट केलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या तुम्ही तिथे अपलोड करायच्यात आणि एका टप्प्यावर तुम्हाला ते काय करणार आहेत की तुमच्या बातम्या जितक्या पद्धतीने हिंट असते त्याला, ओके, ते हिंट ज्या पद्धतीने मिळत जातील त्या पद्धतीने तुमच्या खात्यावर त्या पद्धतीने पैसे मिळत जातात. मुळात हे सांगतोय का, याचं कारण असं आहे की कोणतीही भाषा, कोणताही अभ्यासक्रम जर ते आर्थिक माध्यम जर निर्माण करत असेल तर ती भाषा जिवंत राहते, असं जे काही म्हटलं जातं. पण खरं तर मला कधी ही गोष्ट पटत नाही. कारण काय की कुठलंही अभ्यासक्रम, कुठलंही शिक्षण हे
नोकरीचं माध्यम म्हणून बघू नये. माझं हे वैयक्तिक मत आहे. नोकरीचं माध्यम जर तुम्ही बघत असाल तर म्हणजे मला काय करायचंय की MA मराठी करायचं आणि MA नेट सेट करायचं. मी मराठीचा प्राध्यापक होतोय आणि परंतु तुमच्याकडे काही कौशल्यच नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने होणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो. कौशल्य तुमच्याकडे आत्मसात तुम्ही प्रामुख्याने कौशल्य आधारित त्या पद्धतीची अभ्यासक्रम निर्मिती केली पाहिजे. तुम्ही कौशल्य आत्मसात केली पाहिजे. मुळात कोणतंही शिक्षणक्रम हे नोकरीचं माध्यम नसतं तर तुमचे कौशल्य तुम्ही तो दुवा असतो. अभ्यासक्रम दुवा असतो मुळात आणि तुम्ही तुमच्याकडे किती कौशल्य आहेत त्या क्षेत्रात त्या पद्धतीने तुम्ही तिथे जाऊ शकता. वी मीडिया नावाची वेबसाईट उत्तम पद्धती जसं की इंडियाज लार्जेस्ट सोशल रायटिंग कम्युनिटी म्हणून हे येथेच त्यांनी त्यांचं स्लोगन किंवा त्या पद्धतीचे त्यांनी ब्रीदवाक्य दिलेलं आहे की इथे जायचं तुमचं अकाउंट तयार करायचं त्या पद्धतीने करून तुम्ही तिथे लॉग इन वगैरे करून तुम्ही तुमच्या बातम्या देऊ शकता आहात. तुम्हाला वेळ मिळत तिथे सतत बसण्याची काही गरज नाहीये. पुढे एक अशी गोष्ट आहे की सगळे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत. मी एक खूप चांगली एक वेबसाईट तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा काय होतं की मला एक पुस्तक करायचं जसं की माझं एक पुस्तक माझं मुखपृष्ठ तयार केलंय. मला असं वाटतं की माझ्या लग्नाची पत्रिका मला तयार करायची. मला असं वाटतं की माझं व्हिजिटिंग कार्ड तयार करायचंय. मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रम आहे आज समजा हे कार्यक्रम आहे याची एक छान पत्रिका आपण डिझाईन करूयात का. परंतु कोण करणार. अरे ठीक आहे तू कर ना तुला येतं नाही त्यातलं काही गरज नाही तुम्हाला कुणाला सांगण्याची कुणालाही काही सांगण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच्यात 5-6 वाक्यच लिहायची असतात किंवा 2-3 वाक्यच लिहायची असतात. ती महाविद्यालयाचं नाव विद्यापीठाचं नाव तुमचा विषय तुमची वेळ एवढंच लिहायचं असतं. जर तुम्हाला इतकं लिहिता येत असेल तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने आकर्षक अशा पद्धतीची कार्यक्रम पत्रिका व्हिजिटिंग कार्ड असं सगळं करता येऊ शकतं. ते आहे canva.com नावाची एक वेबसाईट आहे. उत्तम आहे. आज जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला लक्षात येईल अरे किती चांगले म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून तर सगळ्या गोष्टी म्हणजे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी उपयुक्त अशी वेबसाईट आहे. मी फक्त त्याचा एक चेहरा मोहरा दाखवतो कशा पद्धतीने. तर ही canva.com हे बघा डिझाईन इथे काय करू शकता तुम्ही प्रेझेंटेशन समजा एक आहे की तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं. आता मी ही पीपीटी केलेली ही पीपीटी सुद्धा मला एक ऑटोमॅटिक मिळालेली फक्त मी त्याच्यात काही गोष्टी आतमध्ये टाकल्यात आणि त्याला पुढे हे केलंय. जसं की असं वाटतं की एक वृत्तपत्र तयार करायचं एक न्यूज लेटर तयार करायचं एक पोस्ट कार्ड करायचं माझ्या टी शर्टवर काही छापायचंय तर तुम्ही इथे या वेबसाईटच्या माध्यमाने तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे तुम्ही करू शकता. याच्याविषयी अधिक न बोलता मी पुढे येतोय की पॉडकास्टिंग नावाची गोष्ट आहे. पॉडकास्टिंग म्हणजे जसं की आपण रेडिओ म्हणतो की रेडिओ जसं की आता माझा आवाज जर कदाचित चांगला आहे असं तुम्हाला वाटतंय किंवा तुमचा आवाज तुम्हाला चांगला वाटतोय की नाही मला बोलता येतंय मला असं वाटतंय की मी सुद्धा काय करावं रेडिओ जॉकी व्हावं. पण ते रेडिओ तर 2-4च रेडिओ ठीक आहे ना हरकत नाही. तुम्ही काय करा पॉडकास्टिंग वर या पॉडकास्टिंग करा म्हणजे तो रेडिओचाच एक प्रकार आहे. मुळात हे मराठी भाषिकांना हे समजलं पाहिजे की अरे तंत्रज्ञानाच्या माध्यमाने मराठी भाषेला आपल्याला सगळ्याच माध्यमाने पोहोचवणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या माध्यमाने लेखनाच्या माध्यमाने ऑडिओच्या माध्यमाने या सगळ्या क्षेत्रात ज्यावेळेस मराठी भाषा पुढे जाणार आहे तंत्रज्ञान आपोआप त्या भाषेकडे झोकू लागतो. हे साधं सोपं गणित किंवा तंत्र या क्षेत्रातलं आपल्याला दिसून येऊ शकतंय. मी याविषयी काही बोलत नाही. पुढे एक महत्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन कंटेंट रायटिंग म्हणून जी काही गोष्ट आहे की मी मैसूरला होतो पण मला ती खंत वाटते की मराठी भाषेचं काम करणारा माणूस हा मी नेहमीच सांगत असतो की कुठल्या तरी वेगळ्या भाषेचा असतो. किंवा अजून एक तुम्हाला सांगतो की आता तरी बदललंय तिथलं स्वरूप खूप चांगली गोष्ट आहे. मुंबईमध्ये ऑनलाईन कंटेंट रायटिंग होते. बघा की तुम्हाला जर कुठलीही गोष्ट इथे सर्च करायची असेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याविषयी जर एखादी बातमी कुठे आली असेल आणि तुम्ही जर सर्च करता तर ती तुम्हाला फ्री मध्ये असं मिळत नाही. लक्षात घ्या ती तुम्हाला फ्री मध्ये नाहीये. तुम्ही ज्या सर्चिंग करतायत तुम्ही महिन्याला 199 200 400 500 जे काही रिचार्ज केला त्या रिचार्ज मधून ती गोष्ट तुम्ही अनुभवत असतात. तुम्हाला इंटरनेटवर कुठलीही गोष्ट फ्री नाही. महिना संपायला लागला की आपल्याला एक मेसेज येतो की तुम्ही रिचार्ज करा तुमचं रिचार्ज संपत आलाय. मुद्दा एवढा आहे की ऑनलाईन कंटेंट रायटिंग म्हणजे की वेगवेगळ्या वेबसाईटला वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांना लिहिणारी माणसं हवी आहेत मराठीमध्ये. पण ती लिहिणारी माणसं कशा पद्धतीने लिहितात की वेगळ्याच भाषेतून असणारा माणूस त्या पद्धतीने लिहितो. तर त्यामुळे ऑनलाईन कंटेंट रायटिंग हे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित वेगळे शिक्षक इथे जोडले गेले तर मला असं वाटतं तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा तर त्या पद्धतीने तुम्हाला ते करता येऊ शकतंय. आता इथे काय आहे ऑनलाईन कंटेंट रायटिंग आणि याच्यामध्ये काही फायदा आहे का. होय फायदा आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी पर शब्द जसं नोकरी संदर्भ हा शब्द जो आहे हा 5 रुपयाला विकला जातोय. लक्षात घ्या चांगलं जर ते वेबसाईट असेल चांगले जर कंपनी असेल जसं की महिंद्राचे काही कंपनी आहेत त्या कंपनीचे त्यांचे ब्राउशर असतात ते काय करतात की हे आमचं तुम्ही काय करा भाषांतर करा किंवा त्या पद्धतीने तुम्ही लेखन करा. मग इथे काय की माफ करा पुढे येतो थोडंसं. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की ऑनलाईन कंटेंट रायटिंग करू शकता आणि कमीत कमी 5 ते 6 हजार तासाभराचे
आणि जर तुम्ही त्यातमध्ये भरपूर वेळ जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 18 ते 20 हजार किंवा 25 ते 30 हजार अशा पद्धतीने महिन्याला पगार मिळू शकतो ऑनलाईन मराठीमध्ये. लक्षात घ्या, लेखन करू शकतात. या सगळ्या गोष्टीमध्ये विचार करताना शेवटाकडे वळत असताना मला लक्षात येते की अभ्यासक्रमामध्ये किंवा मुळात हे मराठी भाषाच्या संवर्धन जो काही पंधरवडा साजरा केला जातोय, मराठी साहित्याविषयी तर चर्चा होणं आवश्यकच आहे. मी मराठी कवितेविषयी बोललो नाही, मी मराठी कादंबरीविषयी बोललो नाही, मी मराठी नाटकाविषयी बोललो नाही, मी हे सतत बोलतोच आहे. परंतु या क्षेत्राच्या माध्यमाने मराठीला काही करता येऊ शकतंय का, हा या प्रश्नाला सोडवण्याचा आपण विचार करत होतो. आणि अशाच पद्धतीचे अनेक माध्यम आहेत. एकच सांगतो, लक्षात घ्या, एक काळ असा होता की ज्या ठिकाणी मोबाईल वापरणं हे काय होतं, वापरू नये. शाळेत आणि महाविद्यालयात जर मोबाईल असेल तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जायची विद्यार्थ्यांवर. आणि आज असं केलंय की मोबाईल नसेल तर शाळेत घेतलं जात नाही किंवा अशाही प्रकारची, किंवा मोबाईल नसेल तर मोठा प्रश्न निर्माण होतो. बघा ना, काळ किती बदलतोय. एका बाजूला आम्ही त्याच्यावर दीर्घलेख यायची की या पद्धतीने वाईट आहे. ते वाईट आहे, नक्कीच वाईट आहे, पण ते वाईट काय त्याचं कारण सांगतो आणि इकडे येतो. वाईट यासाठी आहे की तिथे जे काही इंटरनेटवर टाकलं गेलंय ते टाकणारी मंडळी कोण आहे. लक्षात घ्या, जर आपल्यासारखी मंडळी जर इंटरनेटवर चांगलं लेखन करत असतील तर ते चांगलं होणार आहे. मग एक काळाचा टप्पा असा होता की त्या काळाच्या टप्प्यावर आपल्याला हा झाले संपलंय. 2च मिनिट राहिलेत, आपण कडे येऊया. तुमचं परत एकदा आपल्याला व्याख्यान ठेवता येऊ शकतं. मित्रांनो, सगळ्यांनाच खूप सारं ऐकावंसं वाटतंय, म्हणजे मला स्वतःलाही वाटत होतं की संपू नये, पण आपण 1 तासाचाच स्लॉट घेतला होता आणि तो आता 2 मिनिटात संपेल. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने भाषा शिकूया, भाषांतर कसं करता येईल, जगातलं कुठलंही साहित्य कशा पद्धतीने वाचता येतं, आपल्याच कॅमेऱ्याच्या आधारे आपण कसं वाचन करू शकतो, ईमेल साठी, विकिपीडियासाठी लिहिणं का महत्वाचं आहे जेणेकरून मराठी भाषा सगळीकडे पोहोचू शकते, ब्लॉगवर आपण काय करू शकतो, ईमेल, युट्यूबच्या आधारे तर आपण पूर्ण जगभर मराठी भाषेचा प्रसार अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतो. व्हिडिओ रीडिंग असेल, पटकथा लेखन स्वरूपात संशोधकांसाठी पण ते अतिशय उपयुक्त आहे. त्याचंही पुस्तकांच्या वेबसाईट्स आहेत, ऍप्लिकेशन. अभ्यासक्रमामध्ये मात्र या संदर्भात आपल्याला खूप मोठा चेंज करावा लागणार आहे, जो त्यांनी सांगितलं. शेवटी कोडिंग विषयक अभ्यासक्रम यायला पाहिजे, ऍप्लिकेशन कसं तयार करायचं मराठीमध्ये त्याचा अभ्यासक्रम यायला पाहिजे, पटकथा, भाषांतर, जागतिक साहित्य संदर्भात लिखाण, ब्लॉग लेखन हे कसं करायचं याच्या संदर्भातले छोटे छोटे अभ्यासक्रम आपल्या या अभ्यासक्रमात, आणि तेही मराठीतून. म्हणजे हे नाही आहेत असं नाहीये, आहेत, पण ते इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. ते आपल्याला मराठीमधून जर केले आपण तर महाराष्ट्रातली तळागाळातली जी काही आपली मित्रमंडळी आहेत ती सगळी, म्हणजे एक किमान लेवलची साक्षरता असणारी मंडळी, असे युवक याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन काम करू शकतील, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सर, अतिशय मौल्यवान माहिती आपण दिली, त्याबद्दल मी आपले विश्वकोश आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे धन्यवाद व्यक्त करते, आणि माझे सहकारी प्राध्यापक पाईकराव सर यांना शेवटची आपली ऍक्टिव्हिटी सगळ्यांचे आभार मानण्यासाठी पाचारण करते. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्वांचं नमस्कार सर्वांना. आताच छोटेखानी समारोपाचा कार्यक्रम साळुंखे मॅडमने केलेला आहे. खरं तर गेल्या 1 तासापासून प्राध्यापक प्रमोद पवार सर यांनी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं, खरं तर मला असं वाटायचं की शब्दानं आपण कागदावर एकदा लिहिलं की त्यात ते चिरकाल टिकते, तर त्याही पेक्षा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जो आहे त्याच्यावर आपण जर हा भाग केला तर तोही 7 समुद्रापलीकडे आणि चिरकाल टिकण्यासाठी किती उपयुक्त आहे, हे सरांच्या या आताच्या वक्तव्यावरून आपल्याला याचं ज्ञान झालेलं आहे. खरं तर या संदर्भात आणखीनही एखाद्या वेळी आपण सरांचं आपला जो यशवाणी वेब रेडिओ आहे त्या वेब रेडिओच्या माध्यमामध्ये आपण थोडस आणखीन एक सविस्तर उपक्रम घेऊयात. खरं तर हे अध्ययनार्थी म्हणण्यापेक्षा आपल्या बीएडच्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन पदविका, MA शिक्षणशास्त्र आणि सगळ्याच एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्राची आवड असणाऱ्यासाठी हा अतिशय
उपयुक्त अशा प्रकारची भाग आहे. खरं तर आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत, पण किमान कमी माहिती असल्याच्या नंतर ते तसा प्रयत्न तरी आपण करू शकतो. हा सरांच्या व्याख्यानाचा अतिशय महत्वपूर्ण योग होता. मी विश्वकोश मंडळ आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वतीनं सर तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथं उपस्थित झालेले आमचे सगळे शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि विश्वकोशावर प्रेम करणारे आणि मराठीच्या उन्नयनासाठी आणि संवर्धनासाठी प्रेम जागृत अशा प्रकारचे प्रेक्षक श्रोते आपलंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. 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 धन्यवाद.